नमस्कार. मी वैद्य प्रशांत. आयुर्मंत्रा चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज आपण आर्थरायटिस या व्याधीबद्दल थोडीशी माहिती घेऊ. एक जनरल कन्सेप्ट आपण काही क्लिअर करून घेऊ, कारण की बऱ्याच वेळा आपल्याला समजत असतं की आपल्याला जॉईंट पेन होतं आहे, आपल्याला मस्क्युलर पेन होतं आहे आणि आपण कन्फ्यूज होत असतो की हा नक्कीच संधिवात आहे, हा वाताचा त्रास आहे, हा मणक्यामध्ये गॅप पडलेले आहेत आपल्या, किंवा काय अजून नक्की आपलं निदान काय होतं आहे. एक खूप सोपी ट्रिक आहे की ज्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता मेजॉरिटी ऑफ द आर्थरायटिसच्या केसेसमध्ये की तुम्हाला पेन कधी होतं आहे त्याच्यानुसार तुम्ही स्वतःचं एक निदान करू शकता की एक्झॅक्टली आपल्याला वाताचा त्रास सुरू झालेला आहे का आपल्यामध्ये डिफिशियन्सी आहे. कारण की मॅक्सिमम सिम्पटम हे ऑलमोस्ट सर्वच वाताच्या आजारामध्ये सेमच असतात, की त्यांना स्वेलिंग आलेलं असणार, त्यांच्यामध्ये पेन असणार, टिंगलिंग सेन्सेशन असणार, तुम्हाला मूवमेंटला त्रास होत असणार, स्टिफनेस असणार, बर्निंग असणार. ही ऑलमोस्ट सगळीच लक्षणं प्रत्येक वाताच्या किंवा आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये ही सारखेच असतात. पण मग तुम्ही कोणत्या गोष्टीवरून डिफरन्शिएट करणार की हे आपल्याला वाताचा त्रास सुरू झालेला आहे का आपल्या शरीरामध्ये कोणती डिफिशियन्सी झालेली आहे. ही ट्रिक जी आहे ही जर तुमच्या लक्षात आली तर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा तुम्हाला काय निदान करायचं आहे किंवा कोणत्या डॉक्टरांकडे अप्रोच करायचं आहे या सगळ्या गोष्टी खूप पटकन बदलून जातात. नाहीतर आपले ट्रीटमेंट चालूच राहते, आपण वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेत असतो आणि तरी आपल्याला कळत नाही की आपण पूर्ण बरे का होत नाही आणि आपले कंटिन्यू मेडिसिन का चालू आहे. तर ती सिम्पल ट्रिक अशी आहे की आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की ऑब्झर्व करायचं आहे की नक्की मला पेन हे जास्त कधी होतात. सकाळी खूप जास्त होत आहेत उठल्यानंतर की तुम्ही हालचालच करू शकत नाही आहे, पूर्ण तुमचं तो जॉईंट असेल किंवा बॉडी असेल ही पूर्ण स्टीफ झालेली आहे किंवा पूर्ण पेनफुल आहे, की तुम्ही कुणाची तरी हेल्प घेऊनच काम करू शकतात सुरुवातीचे 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास. का तुम्हाला इव्हिनिंगच्या पुढे त्रास चालू तुम्ही दिवसभर एकदम ओके असतात, फ्रेश असतात, सकाळी उठल्यानंतर पण तुम्हाला काही त्रास नसतो. दुपारच्या पुढे जसं जसं तुमचं काम वाढत जाणार तसं तुमचा त्रास वाढत जातो, स्वेलिंग डेव्हलप व्हायला लागते, हळूहळू तुम्हाला लिथार्जिक वाटायला लागतं किंवा थोडंसं ताप आल्यासारखं वाटायला लागतं. असे चेंजेस येत आहेत हे तुम्हाला इव्हिनिंगच्या पुढं होतं आणि रात्री ते पीकला जातात, की आता तुम्ही बेडवर पडल्यानंतर फक्तच पेनमध्ये ओरडत असाल, की तुम्हाला ते सहन करता येत नाही, इथपर्यंत ते पेन वाढतात. मग तुम्ही एखादी पेनकिलर घेतात किंवा जवळच्या डॉक्टरकडे जाऊन एखादं इंजेक्शन घेतात आणि काही दिवस काढतात. या एका सिम्पटमवरून हे तुमचं निदान पूर्णतः बदलतं. वाताच्या त्रासामध्ये मोस्ट ऑफ द टाईम तुमचा आमवात असेल, तुमचा संधिवात असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॉर्निंगला पेन आणि स्टिफनेस जास्त असतात. आणि हाच वात जर का तुमच्या शरीरामध्ये डिफिशियन्सीमुळे की तुमच्या पचनशक्तीच्या किंवा काही तुमच्या रुटीनमुळे जर का तुमच्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही आहे तर तुम्हाला ही सर्व लक्षणं ही संध्याकाळच्या पुढं दिसून येणार. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला हा त्रास जर संध्याकाळच्याच पुढं होतं आहे जास्त तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये कशाची तरी कमी आहे. आणि जर मॉर्निंगला होत आहे तर आपल्यामध्ये वात हा डेव्हलप होतो आहे, त्याच्यामध्ये टॉक्सिन्स आहेत आपल्या ब्लडमध्ये आणि त्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचे आपल्याला टेस्ट आणि वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट लागणार. हे मग तुमच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांना पण फायदेशीर ठरतं आणि तुम्हाला पण एक आयडिया येऊन जाते की आपला आजार काय आहे, त्याच्यासाठी आपल्या आहारातील विहारातील आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत. अजून तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आयुर्वेद कन्सल्टंटला भेटू शकता, ट्रीटमेंटबद्दल विचार करू शकता किंवा आम्हाला संपर्क करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.